चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं। व्हॅनमधील 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू। व्हॅनमध्ये 13 विद्यार्थी असून 10 जण जखमी असल्याची माहिती। पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल। चेंबूर दुर्घटनेतील दोषींवर कारवाईचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर चाकू हल्ला। शाळेत टीसी घेण्यावरून झालेल्या वादानंतर विद्यार्थ्यांचा शिक्षकावर थेट चाकू हल्ला। हल्ला करणारा अल्पवयीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। आमदार सचिन अहिरांना पक्षात घेऊन विधान परिषद उपसभापती पदाची दिली उमेदवारी। चौकार षटकार सुरू राहतील, समोरच्यांच्या विकेट्स पडत राहतील। ऑपरेशन टायगरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सूचक विधान। कोणाला किती महत्त्व द्यायचं याबाबत पक्ष नेतृत्वानं आत्मपरीक्षण करावं। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदेंचा पक्षाला घरचा आहेर, तर स्वतःच्या आमदारांचं तरी ऐका, आत्मपरीक्षण करा, श्रीकांत शिंदेंचा टोला। उपसभापती निवडणुकीत नीलम गोऱ्हेंना भाजपच्या नाराजीचा फटका बसल्याची चर्चा। सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबन आदेशांमुळे गोऱ्हेंवर ओढवली होती मुख्यमंत्र्यांची नाराजी। शरद पवारांच्या राष्ट्रवादी 2 मतप्रवाह, पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करा, एका गटाची मागणी तर दुसऱ्या गटाचा विलिनीकरणाला ठाम विरोध। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध। 27 आमदारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। उपवर्गीकरणाविरोधात मुंबईत आंदोलक एकवटले। अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाचे विधिमंडळात पडसाद। मागासवर्गीय समाजाच्या आमदारांकडून निवेदन प्रसिद्ध। विजय वडेट्टीवारांची टीका, तर काँग्रेस सरकार असलेल्या कर्नाटक तेलंगणात उपवर्गीकरणाचा कायदा, मात्र महाराष्ट्रात कायद्याला आदरणार नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। मुंबई युवक काँग्रेसचं नीट आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणी विधान भवनाबाहेर आंदोलन। विधान भवनाच्या गेटवर मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। टीईटी पेपर फुटी प्रकरणात मुख्य आरोपीची पत्नी सुमन कुमारीला पटण्यातून अटक। सुमन कुमारी गुप्ताला 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता अद्याप फरार। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट। सियाचा भाऊ साहिल गोयलला वकिलांकडून 10 कोटींच्या मानहानीची नोटीस। आशुतोष श्रीवास्तव आमचे वकील नसल्याचा सियाच्या भावानं केला होता आरोप। राज्यात पुढील 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज। राज्यात 4 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस होणार। मुंबई कोकणासह विदर्भ मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा। रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। ग्रामीण भागात शेतीच्या कामांना वेग।